नमस्कार, सुप्रभात. कल्याण मस्त ज्योतिष गुरुवेदी यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 म्हणजेच 15 ऑगस्टचा दिवस आहे. आजचा श्रावण महिना शुक्ल पक्ष तृतीया तिथी आहे संध्याकाळी 5:30 पुढे चतुर्थी नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी. करण आहे तैतील सकाळी 6:04 पुढे गरकरण आहे संध्याकाळी 5:30 त्यानंतर विष्टीकरण आहे. आज चंद्र सकाळी 9:35 सिंह राशीत असणार आहे, नंतर कन्या राशीत असणार आहे. आता पाहूया आपण आजच्या शुभाशुभ वेळा. आजची पहिली शुभ वेळ सकाळी 7:28 ते 9:04 दुसरी शुभ वेळ आहे दुपारी 2:04 ते 5:22 आणि तिसरी वेळ आहे संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8:22 आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ आहे सकाळी 9:07 ते 10:46 दुसरी अशुभ वेळ आहे संध्याकाळी 5:22 ते 7 वाजेपर्यंत. आता पाहूया 12 राशींची गोष्ट. पहिली मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि प्रगतीचा असणार आहे. कामात सातत्य ठेवा, यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. कामात नवीन संधी मिळू शकते. सहकार्याने सहकार्य लाभेल. नोकरीतील बदल किंवा नवीन जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफावाढीचे योग आहेत. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. रखडलेले पैसे मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. ऊर्जा आणि उत्साह चांगला राहील. नियमित व्यायाम आणि सात्विक आहार घ्या. डोकेदुखी किंवा ताणतणाव जाणू शकतो. शुभ अंक आहे शुभ रंग आहे लाल आणि शुभ दिशा आहे दक्षिण. आपला मंत्र आहे ओम अंगारकाय नमः. पुढील राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी आजचा दिवस स्थिरता, संयम आणि व्यावहारिक निर्णयासाठी अनुकूल आहे. कुटुंबातील सौंदर्य वाढेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. कामात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. नवीन योजना किंवा प्रकल्प पुढे नेण्यासाठी योग्य दिवस आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. थकलेले पैसे मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्य चांगले राहील. आहारात सात्विकता ठेवा. थोडा व्यायाम आणि विश्रांती आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 6 आणि शुभ दिशा आहे दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय. आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्रीं 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 नमो भगवते वासुदेवाय नमः. पुढील राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद कल्पकता आणि नियोजनाचा आहे. नवीन कल्पनांना यश मिळेल. जुन्या प्रलंबित कामांना गती मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. नवीन करार फायदेशीर ठरतील. नोकरीत सहकार्याचे सहकार्य लाभेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताण कमी होईल. योग प्राणायाम आणि ध्यान केल्यास ऊर्जा वाढेल. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील राशी आहे कर्क राशी. कर्क राशीसाठी आजचा दिवस संवेदनशील फलदायी असणार आहे. कुटुंबातील सौंदर्य वाढेल. भावनिक संतुलन ठेवा. जुने प्रश्न शांतपणे सोडवले जातील. मनात असलेला ताण कमी होईल. कामात सातत्य ठेवा. चांगले परिणाम मिळतील. नवीन योजना राबवण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. सहकार्याची साथ मिळेल. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल. प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. बचत आणि गुंतवणुकीकडे लक्ष द्या. भावनिक थकवा जाणू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. पचनसंस्थेची काळजी घ्या. ध्यान प्राणायाम आणि सकारात्मक विचारांनी मन प्रसन्न राहील. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 2. शुभ दिशा आहे उत्तर पश्चिम वायव्य आणि आपल्यासाठी मंत्र ओम कम कर्कटाय नमः. पुढील राशी आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आणि यश देणारा असणार आहे. मानसिक स्थैर्य लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. समाजात मानसन्मान वाढेल. व्यवसायात नवे करार फायदेशीर ठरतील. नोकरीत अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. नोकरीत बदलण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. मात्र उष्णतेचा त्रास होऊ शकतो. योग प्राणायाम आणि ध्यान केल्याने
मन प्रसन्न राहील. आपल्यासाठी रंग आहे सोनेरी, शुभ अंग आहे एक, शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम सा सूर्याय नमः. पुढे असे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस विश्लेषण आणि नियोजनासाठी उत्तम आहे. कामात बारकाईने लक्ष घातल्याने यश मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कामात शिस्त आणि नियोजन ठेवा. नवीन जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना राबवण्यासाठी काल अनुकूल आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. थकबाकीची रक्कम मिळू शकते. आरोग्य सामान्य राहील. पचनसंस्थेची काळजी घ्या. योग, प्राणायाम आणि सात्विक आहाराचा लाभ मिळेल. शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 5 आणि शुभ दिशा आहे उत्तर. आपल्याला मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील रास आहे तुला रास. तुला राशीसाठी आजचा दिवस संतुलन राखण्याचा आहे. मन शांत ठेवा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरीत बदलीची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. नवीन उत्पन्नाचे सूत्र निर्माण होतील. गुंतवणूक करण्यास दिवस अनुकूल आहे. मनशांती राखा. थकवा जाणू शकतो. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम लाभदायक ठरेल. आपण शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. पांढऱ्या वस्त्रे दान करा. आपल्या आणि कुटुंबाचं प्रेम आणि समजूत वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवा. जुन्या गैरसमजांना दूर करण्याचा प्रयत्न करा. आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्रीम 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 महालक्ष्मी नमः. या मंत्राचा 11 वेळ जप करा. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणार आहे. मनातील शंका दूर होऊन नवीन ऊर्जा मिळेल. शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकते. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत मान सन्मान वाढेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण होतील. गुंतवणुकीतून लाभ संभवतो. आरोग्य उत्तम राहील. मात्र अतिविचार टाळा. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्याने मनशांती मिळेल. हनुमान चालीसा पठण करा. मंगळवारी मसूर डाळ दान करा. ओम अंगारकाय नमः ह्या मंत्राचा 11 वेळा जप करा. जुन्या गैरसमजांना दूर करून नात्यामध्ये गोडवा होईल. कुटुंबात प्रेम आणि समजूतपणा वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवा. शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 9, शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुढील राशी धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस भाग्यवृद्धीचा आणि संधीचा असणार आहे. नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी शुभ वेळ आहे. कामात प्रगती होईल. नवीन योजना यशस्वी होतील. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रलंबित पैसे मिळतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक शांतता लाभेल. योग व ध्यान केल्याने ऊर्जा वाढेल. गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा. घरी केळीच्या झाडाला पाणी घाला. ओम प्राम प्रीम प्रौ सहा गुरुवे नमः या मंत्राचा 19 वेळा जप करा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. जोडीदाराशी संबंध सुधारतील. मित्रांकडून मदत मिळेल. आपल्यासाठी रंग आहे जांभळा, शुभ अंक आहे 1 आणि दिशा आहे पूर्व. आपल्यासाठी मंत्र आहे ओम शाम श्रीम श्री स गुरुवे नमः. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस स्थिरता आणि समजुतीचा असणार आहे. जुन्या रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. निर्णय आणि संयम राखल्यास यशाला नक्की गवसणी घालता येईल. नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. कार्यक्षेत्रात सहकार्याचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या हा दिवस शुभ आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणे श्रेयस्कर ठरेल. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताणतणाव कमी होईल. संतुलित आहार आणि नियमित व्यायामावर भर दिल्यास आरोग्य उत्तम राखता येईल. शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 8, शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री शनेश्वराय नमः. पुढील रास आहे कुंभ रास. कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामाजिक कार्य वाढवणारा असणार आहे. नात्यात जवळीकता वाढेल. सर्जनशील विचारांना वाव मिळेल. नोकरीत पदोन्नतीची दाट शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला वेळ आहे. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. चांगला दिवस आहे. खर्च नियंत्रणात ठेवा. मानसिक आरोग्य उत्तम राहील. योग आणि प्राणायाम फायदा होईल. डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. उत्तम शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 9, शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम क्राम क्लीं क्राय सौ भौमाय नमः. पुढील रास आहे मीन रास.
मीन राशीसाठी आजचा दिवस संवेदनशील आणि आध्यात्मिक असेल. नवीन कार्याची सुरुवात करण्यास चांगला दिवस आहे. भावनेवर नियंत्रण ठेवावं लागेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. सहकार्याशी जुळून घ्या. व्यवसायात स्थिरता राहील. अचानक धनलाभाचे योग आहेत. अखेर मार्केटिंगमध्ये फायदा होऊ शकतो, पण घाई टाळा. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. मनशांती टिकून ठेवा. ध्यान धरणे याच्याकडे लक्ष द्या. पोटाचे विकार उद्भवू शकतात. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3. शुभ दिशा आहे पूर्व. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. नमस्कार. आम्ही सांगितलेल्या राशी भविष्याचा, पंचांगाचा किंवा शुभ वेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही मार्गदर्शक ठरू ठरेल. घरगुती पूजा, गृहप्रवेश, विवाह, नामकरण, व्यवसायाचा शुभारंभ, वाहन खरेदी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त हवे असेल तर आम्हाला कॉमेंट करा किंवा मेसेज लिहा. शक्य त्या लवकर योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच रोजच्या राशी भविष्य पंचांग ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवंतु.